बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज भी इतिहास दोहरा रहा है, आज भी इतिहास दोहरा रहा है। मराठे कायम युद्धात जिंकले पण तहात मात्र कायम हरले आणि आज भी इतिहास दोहरा रहा है। तोच इतिहास परत 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 चालून येतोय। मराठे युद्धात जिंकतात, तहात हरतात। आज ज्या प्रकारे मराठा आरक्षण आंदोलनावर जो काही तोडगा निघाला, तो तोडगा पाहता मला देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य चांगलंच आठवतं। ज्यावेळेस शिवशाहीचं शिवसेनेचं सरकार होतं, सरकारची मानसिकता नाहीये म्हणतायत, मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाहीये। त्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणावर बंदी घालण्यात आली होती। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणतात, इफ देर इज अ विल देर इज अ वे, बट इफ देर इज नो विल देर इज अ सर्वे अँड रिपोर्ट। आता याचा अर्थ असा, तुम्ही सर्वे करताय, रिपोर्ट करताय, तुम्हाला द्यायचंच नाहीये, देवेंद्र फडणवीस म्हणतायत। पण देवेंद्र फडणवीसांनी त्याही काळात जे मराठ्यांना घाईघाईमध्ये, या शब्दाला अंडरलाईन करा, घाईघाईमध्ये आरक्षण लागू केलं, आरक्षणाची मर्यादा 64% नेऊन ठेवली। त्या आरक्षणामध्ये टिकेल, कोर्टात टिकेल अशा कुठल्याही तरतुदी नव्हत्या। फक्त खमंग लोकप्रियतेसाठी येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी आरक्षण देऊ केलं। त्याही काळात तसं झालं। आताही निवडणुका तोंडावर आहेत, लक्षात घ्या, आताही निवडणुका तोंडावर आहेत। फायदा कसा करून घेतला जातो पहा। हे आरक्षण टिकलं यासाठी नाही, कारण ते कायद्याच्या कुठल्याच सेक्शन मध्ये बसत नव्हतं। पण मोठे मोठे डायलॉग कसे फेकायचे, इफ देर इज अ विल देर इज अ वे। जर द्यायचंच असेल तर मार्ग निघतात, पण द्यायचं नसेल तर सर्वे आणि रिपोर्ट असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। पण त्याच देवेंद्र फडणवीसांचं दुसरं एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो, इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज पीपल। तुम्हाला लोकांना समजावता आलं नाही तर त्यांना समजावण्याच्या ऐवजी त्यांना कन्फ्यूज करून सोडा, त्यांना भांबावून सोडा। इतका गोंधळ घाला डोक्यामध्ये त्यांच्या, इतका गोंधळ घाला त्यांना कळलंच नाही पाहिजे चाललंय काय। आज तेच झालं। आज ज्या वेळेस मराठ्यांना तो अध्यादेश नावाची गोष्ट दाखवली, तो अध्यादेश मुळात नव्हता, ती प्राथमिक स्वरूपाची एक अधिसूचना होती। अधिसूचना अध्यादेशामध्ये फरक असतो। हा अध्यादेश तुम्ही खरं तर त्या गुणरत्न सदावर्तेचा इतर भाग सोडा, पण तो गुणरत्न सदावर्ते काही ठिकाणी आपल्याला अलर्ट करून जातो। शत्रूकडून पण काही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात। तो गुणरत्न सदावर्ते बऱ्याच ठिकाणी अलर्ट करून जातो। काय म्हणतो गुणरत्न सदावर्ते? हा म्हणतो, प्राथमिक स्वरूपाची नोटीस आहे ती, कोर्टात कशी टिकेल? शनिवारी हे लागलं, म्हणजे शनिवारी हे सगळं साजरं करायला तुम्हाला दिलंय। शनिवार रविवार 2 दिवस साजरे करा, सोमवारी आहे ना कोर्ट उघडतील त्यावेळेस मी आहे आणि तुम्ही आहेत। ही किंमत आपली केली गेली, ही किंमत। सोमवारी कोर्ट उघडल्यानंतर शेवटी ही माणसं कुणाची तुम्हाला चांगलं माहितीये, हे काही वेगळं सांगायची महाराष्ट्राला गरज नाही। त्याही काळात ज्यावेळेस हे इफ देर इज अ विल देर इज अ वे करत होते ना, त्याही काळात हा यांचाच माणूस कुठे गेला होता, कुणी याच्यावर स्टे आणला, हे तुम्हाला सर्वांना माहितीये। म्हणजे सरकारातलेच ह्यांचे छगन भुजबळांसारखे मंत्री रोज तोंडसुख घेत होते मराठ्यांवर। म्हणजे ह्यांचेच मंत्री, म्हणजे ह्यांनीच मारायचं, ह्यांनीच गप करायचं, ह्यांनीच डोळे पुसायचे, ह्यांनीच परिपत्रकं दाखवायची, ह्यांनीच अध्यादेश दाखवायचे, ह्यांनीच खाऊ पिऊ घातल्यासारखं दाखवायचं, चला निघा आता रिटर्न, आणि आम्ही निघालो। या अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत आपल्या बाबतीत। आज एवढा लाखोंचा करोडोंचा मराठा एकवटला होता, हा पुन्हा पुन्हा एकवटेल। मराठ्यांना ती शाप आहे, दुही आहे। मराठ्यांमध्ये कायम दुही असते। मराठ्यांमध्ये ही दुहीची बीज अगदी खडकावर जरी फेकली ना दुहीची बीज मराठ्यांच्या, तर ती अशी मस्त उमलतात, अशी दुहीची बीज। का कुणास ठाऊक? तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बारीक गोष्टींचं निरीक्षण करा। आज ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या स्टेजवरून बोलत होते, तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, एकनाथ शिंदे काय म्हणतायत? तीच गोष्ट जी 2019 मध्ये झाली होती देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये, की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही, म्हणजे 50%च्या आतमधलं संपलं। तो विषय तिथेच काट मारला, भर सभेत काट मारला, जरांगेंच्या समोर काट मारला। त्याच्यानंतर पुढे जाऊन म्हणतायत
आम्ही त्याच्याही पुढे जाऊन कोर्टात टिकेल असं आरक्षण देणार. म्हणजे शेवटी हा प्रश्न कोर्टामध्ये गेला, म्हणजे सारे काही डिपेंड आहे कोर्टावर. मग तुम्ही कसलं श्रेय घेताय? तुम्ही जे अध्यादेश काढला, समजा तो अध्यादेश मुळात नाही, पण समजा तो अध्यादेश असता जरी तरी अशा अध्यादेशांवर मराठ्यांना आरक्षण देता येतं? बरं, जर देता येत असेल अध्यादेशाच्या आधारावर, मी तुम्हाला कायदेशीर बाबतीत सांगतोय, अध्यादेशावर मराठ्यांना आरक्षण देता येतच नाही. आता जरांगे पाटलांसोबत वकिलांची टीम देखील आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता त्यांनी हा अध्यादेश असेल, ही अधिसूचना असेल, प्राथमिक अवस्थेतली अधिसूचना असेल, ही पडताळून पाहिलीच असेल. मग त्यानंतरही याच्यावर काही आक्षेप का घेतला गेला नाही? बरं, लक्षात घ्या, आपली मागणी कुठून सुरू झाली होती? आपली मागणी पहिली होती सरसकट आरक्षण हवंय, सरसकट ओबीसी मधून आरक्षण हवं, ही आपली मागणी होती. मग सरसकट ओबीसी मधून आरक्षण ते सगळे सोयऱ्यांपर्यंत हा आपला प्रवास कधी झाला? आता सगळे सोयरे, या सगळे सोयऱ्यांची कुठलीही व्याख्या या परिपत्रकात नाही. दुसरी गोष्ट, 54 लाखाच्या नोंदी मिळाल्या, 54 लाख आणि त्यांचे सगळे सोयरे, समजा ह्याची जरी मागणी मान्य झाली असली समजा, तरी तुम्ही विचार करा, याच्यात महाराष्ट्रातला 4.5 कोटीचा मराठा समाविष्ट होईल? तर नाही होणार. मग उरलेल्या मराठ्यांचं काय? बरं, त्यात मराठवाड्यात फक्त जिथे मराठ्यांची संख्या लक्षणीय होती तिथेच 32,000च्या नोंदी सापडल्या. मग ह्या बाकीच्या मराठ्यांचं काय करणार? मराठवाड्यात ही अवस्था, बाकी ठिकाणी काय? बरं, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्यांनी तुम्हाला कसले आश्वासनं दिलेत पहा, की आम्ही ओबीसी मध्ये बसवतोय. ओबीसी मध्ये बसवत नाही आहेत तुम्हाला, कारण ह्यांनी आधीच शब्द दिलेला आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. ज्या मराठ्यांकडे कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसी मध्ये घेतायत, यात नवलते काय? त्यांच्याकडे आधीपासूनच आहेत. आणि कित्येक मराठे जर त्यांच्याकडे ही प्रमाणपत्र असतील तर कुणबीचे फायदे किंवा कुणबीचे जे लाभ होते ते अगोदरपासूनच घेत आहेत. मग त्यांना त्याच्यात फरक काय पडला? काहीच फरक नाही पडला. आता आपल्याला जर मिळवलं आपण काही असेल तर ते आहेत सगळे सोयरे, म्हणजे ज्यांच्याकडे दाखले होते आता त्यांच्या सगळे सोयऱ्यांना मिळणार एवढाच काय तो लाभ मिळालेला आहे. याच्या पलीकडे जाऊन काहीच मिळालं नाही. एवढ्या मोठ्या जमावासमोर आपण फक्त एवढासा, म्हणजे खुदा पहाड काय म्हणतात, खुदा पहाड निकला चुवा, हे अशातली ही गत झाली. हे सारे सारं फसवलं गेलेलं आहे. तुम्हाला कायदेतज्ञ उल्हास बापट काय म्हणतायत जरा एकदा पहा ना. कारण शेवटी काय असतं, कायदेतज्ञांकडे शेवटी असतो आधार संविधानाचा, आणि कोर्टात ज्यावेळेस ही प्रकरणं जातात त्यावेळेस संविधान काय सांगतं त्याच्यावरच सगळं पुढे जात असतं. कायदेतज्ञ उल्हास बापट स्पष्ट शब्दात कसं सांगतायत तुम्ही एकदा ऐका, मी त्याच्या पुढे माझं विश्लेषण करतो. परंतु राजकारणात कुठल्याही न जाता मी आपल्याला फक्त संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्या सांगतो. एक तर आरक्षण 2 तऱ्हेची असतात. एक कायदेमंडळात असतं, जे दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं. आता ते 2030 पर्यंत आहे. दुसरं कलम 15 आणि 16 खाली जे आहे ते नोकऱ्या, शिक्षण याच्या मागास लोकांकरता आहे. तर त्याच्यामध्ये आंबेडकरांनी घटना समितीमध्ये बोलताना अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की इक्वॉलिटी हा मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण ही सुविधा आहे. आरक्षण हा अधिकार नाही, हे सगळ्यांनी आधी लक्षात घ्यावं. तो मूलभूत अधिकार नाही. आणि मग ही जे एक्सेप्शन आहे ते नियमापेक्षा मोठं असू शकत नाही आणि म्हणून 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. यावर खूप चर्चा झाली होती. बरोबर हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी एकमतांनी मान्य केलेला आहे. तेव्हा भारतातली कायदेशीर पोझिशन आत्ता अशी आहे की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. ते बदलायचं असेल तर 11 जणांचं बेंच नवीन तयार करून केस चालवावी लागेल, पण आत्ता तसं नाही आहे. हा एक भाग. त्यानंतर ट्रिपल टेस्ट, जी आत्ता परवाच्या सुप्रीम कोर्टाने पुन्हा ते सांगितलं की ट्रिपल टेस्ट याचा अर्थ मागास आयोग पाहिजे 1, एम्पिरिकल डेटा पाहिजे 2 आणि 50%च्या वरती जाता कामा नये 3. आता या ट्रिपल टेस्टमध्ये या सगळ्या गोष्टी बसत आहेत का हे बघणं आवश्यक आहे. मी काही नेत्यांना, मराठा नेत्यांना 2 वर्षापूर्वी, मोठे नेते होते, त्यांना हेच सांगितलं होतं की मराठा आरक्षण जर का पाहिजे असेल तर जे आत्ता 64% त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ते दिलं होतं, असं देता येणार नाही. हे सुप्रीम कोर्टाकडनं रद्द होईल. 50%च्या आत म्हणजे ओबीसीतच घ्यावं लागेल. तर तशी मागणी तुम्हाला करावी लागेल आणि मराठा मागास हे सिद्ध करावं लागेल.
जरांगे पाटलांनी आत्ता बरोबर तोच मुद्दा मांडला आहे की आम्ही मागास आहोत आणि आम्हाला ओबीसीतूनच रिझर्वेशन पाहिजे आणि त्यामुळे हा ओबीसी आणि मराठा हा वाद थोडासा चालू झाला आहे. आत्ता त्यामुळे मी आत्ताच टी व्ही ऐकत होतो, एकनाथ शिंदे असं म्हणाले, मी लिहून घेतलं आहे ते, की ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं कायम टिकणारं म्हणजेच 50% वरचं आरक्षण आम्ही देऊ. मला असं वाटतं की ही जनतेची दिशाभूल आहे. अशा रीतीने मुख्यमंत्र्यांनी सांगणं की आम्ही न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्या विरुद्ध आम्ही असं हे करू शकतो, हे बरोबर नाही आहे. तेव्हा एक लक्षात घ्या की ही सगळी लढाई आता सुप्रीम कोर्टात जाणार आणि सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे बरोबर आहे का चूक आहे. कारण यात खूप गोष्टी अशा आहेत. आता सगळे सोयरे तुम्ही म्हणताय, याची व्याख्या कशी करायची, सगळ्यांना शिक्षण. एक मुद्द्यांचा एक आढावा घेऊ. मुख्यमंत्री म्हटलेत की ओबीसींना धक्का न लागता आम्ही आरक्षण देऊ. याचा अर्थ ते 50%च्या वरती जाऊ शकतं आणि आपला मागचा अनुभव आहे की मराठा समाजाला एक स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं होतं पण ते टिकलं नाही. नाही, अगदी बरोबर आहे ना की ते बॉम्बे हायकोर्टाने मान्य केलं होतं. आधी बॉम्बे हायकोर्टाने ते कसं मान्य केलं हेच मला आश्चर्य वाटतं. कारण 141 कलमाखाली सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो सर्व हायकोर्ट्सवर बंधनकारक असतो आणि सुप्रीम कोर्टाचा क्लिअर निर्णय आहे की 50%वर आरक्षण देता येणार नाही. पण ठीक आहे, ते आता सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता इथे जर का यांनी असंच केलं की ओबीसींना हात नाही लावायचा म्हणजे 50%च्या वर गेलं पाहिजे, तर ते टिकणार नाही. हे उघड आहे, आत्ताच्या कायद्याखाली टिकणार नाही. व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला स्पष्ट कळालं असेल की कुठे काय मुरतंय आणि कुठे काय चुकतंय. त्यांनी काय सांगितलं, ट्रिपल टेस्ट. सुप्रीम कोर्ट सगळ्यात पहिली ट्रिपल टेस्ट पाहणार. त्याच्यामध्ये मागास आयोग आहे की नाही, इम्पेरिकल डेटा आहे की नाही आणि 50%ची ती मर्यादा पाळली गेलेली आहे की नाही. मग आता ह्या तीनही गोष्टींची खऱ्या अर्थाने इथे पूर्तता झालेली आहे का, तर एकाही गोष्टीची पूर्तता झालेली नाही. फक्त एका रात्रीत उठून कोणीतरी परिपत्रक छापतं आणि एखादा चिवटे नावाचा माणूस जाऊन देऊन येतो. ही इतकी सोपी प्रोसेस त्यांनी करून ठेवली. आता हे परिपत्रक असेल किंवा ही अधिसूचना असेल प्राथमिक स्वरूपातली, ही पुढच्या अधिवेशनापर्यंतच हिची व्हॅलिडिटी असते. त्याच्यापुढे ह्यांचं सरकार संपतं म्हणजे झालं. म्हणजे निवडणुकांमध्ये हे मोकळे झाले छाती ठोकून सांगायला आम्ही आरक्षण दिलं. परत पुढच्या सरकारांच्या मध्ये जर ही आरक्षण टिकली नाहीत तर तिथे छाती ठोकून सांगायला मोकळे तुम्हाला आरक्षण टिकवता आलं नाही. ज्याच्यात दानत नसते ना, हे देवेंद्र फडणवीस अगदी बरोबर बोललेत आणि हे स्वतःसाठीच बोललेत. इफ देर इज अ विल देर इज अ वे, इफ देर इज अ नो विल देन सर्वे अँड रिपोर्ट. अगदी तेच केलंय आपल्या बाबतीत. मागच्या वेळेस 64% आरक्षण नेलं. काय म्हणतायत बापट साहेब, काय म्हणतायत, ते टिकलं नाही. आताही शिंदे तेच म्हणतायत, ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतो. म्हणजे 100% मराठ्यांच्या बाबतीत धोका झालेला आहे. आता तुम्हाला किती पटतं किती नाही मला माहित नाही, पण मला जे शेवटी प्रांजळ मत आहे ते मी मांडतोय. सरसकट कुणबी प्रमाणपत्रांपासून आपण सगळे सोयऱ्यांपर्यंत आलेलो आहोत. हाच काय तो आपला प्रवास. छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं तिथे भर सभेमध्ये. छत्रपतींची शपथ देखील स्वतः छातीवर हात ठेवा. छत्रपतींची नका घेऊ, आपल्या आई वडिलांची शपथ घ्या आणि सांगा तुम्ही जे करताय समाजाच्या बाबतीत हा धोका आहे की नाहीये. तुम्ही शपथ घेणार नाहीत, तुम्ही आपल्या आई वडिलांची शपथ घेणार नाहीत. ह्याच्यात कुठे फडणवीस दिसले, अजित पवार दिसले तुम्हाला कुठे, जे मागे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगायला आले होते आपण काय आपलं बोलायचं आणि निघून जायचं. तुम्ही ऐकला असाल तो व्हिडिओ. हे तेच आहे. ते बोलले, ते निघून गेले. आजही त्यांनी ह्याला पुढे केलंय. तुम्हाला तो धमाल पिक्चर मधला एक सीन आठवतो का? त्या धमाल पिक्चर मधल्या सीन मध्ये ते 2 हिरो अचानक मागे जातात, हा एकटा पुढे असतो. किसको सबसे पहले मरना है, हा पुढे येतो. पुढे आलेला नसतो, तो जागेवरच असतो. त्याच्या सोबतचे उभे राहिलेले मागे झाले. तुम्ही हा एकदा सीन पहा, अतिशय कॉमेडी. या एकनाथ शिंदेच्या बाबतीत हा सीन एकदम चपखल शोभतो. म्हणजे ह्यांना बरोबर अशा निर्णयांच्या वेळेस हे पुढे ढकललं जातं. हा एकदा सीन पहा, तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. तुम में से पहले मरना कौन चाहता है? तुझे मरने की जल्दी है तो फिर आगे क्यों आया? मैं कहाँ आगे आया? मैं पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. या पिक्चरच्या सीन मधले ते बाकीचे हिरो आहेत ना, त्या जागी मला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिसतात. एकनाथ शिंदे जागेवरच उभे, हे दोघे मागे सरकले. हे असंच आहे आणि असंच चालू आहे सध्या. आता जसा सोमवार येईल उपची जे आहेत ना महाराष्ट्राचे उप, अगदी प्रसिद्ध नागपूरचे उप, या उपंची गँग तयार असेल, वकिलांची गँग तयार असेल,
कोर्टामध्ये या सगळ्या जे आहे ते परिपत्रकाला पण काट मारायला कोर्टामध्ये तयार असेल. इतकंच सांगतो, काहीही हासिल झालेलं नाही. सगळे सोयरे सोडले आणि आंतरवली सराटीतले असतील किंवा मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही केसेस झाल्या असतील त्या केसेस मागे घेणं आणि सगळे सोयऱ्यांना ती कुडवीची प्रमाणपत्र वितरित करणं, या 2 मागण्यांच्या व्यतिरिक्त मला ह्याच्यातून काहीही हासिल होताना दिसत नाही. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. मी कायदेशीर बाबींसकट तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. त्यात तुमचीही काही मतं असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो.